आज आपण आवटी सर, सुकाळे सर, आवारी सर यांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी एकत्र जमलो आहोत। यांचा सेवापूर्तीचा कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न होत आहे। परंतु ही त्रिमूर्ती अतिशय माझ्या जवळच्या तिन्ही व्यक्ती आहेत, म्हणून मी फाबळ सरना म्हणलं, फाबळ सर मला 1 मिनिटामध्ये बोलायचं आहे। आवटी सर आणि मी तर फक्त रात्रीचे 4-5 तास एकमेकापासून वेगळं होतो, अन्यथा दिवस जाताना तिथं गेल्यानंतर 9:30 पर्यंत एकत्रच असायचो। ज्यावेळेला मॅडमचा फोन येईल घरातून, नानाता निघतो म्हणायचे आणि मगच जायचे। तसंच सुकाळे सरांच्या सुद्धा अगदी गावापर्यंत मी गेलोय। आवारी सरांच्या सुद्धा माझा जवळचा संपर्क आहे, माझे विषय मित्र आहेत। सुकाळे सर सुद्धा विषयाचे सहकारी आहेत, आवारी सर आहेत। तर या सर्वांना मी शुभेच्छा देतो की आपलं भावी आयुष्य सुखाचं, समृद्धीचं, समाधानाचं जाऊ, हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। आणि एक छोटीशी घटना घडली होती आवटी सर आणि माझ्या बाबतीत। माझ्याबरोबर साखरे सर पण होते। आमचा ट्रेनचा प्रवास होता, 10:30ला ट्रेन पकडायचो, गर्दी जास्त असायची, पण साखरे सरना जागा पाहिजे। आम्ही बेलापूरला गाडी पकडायचो, साखरे सर शिवडला बसायचे, त्यांना जागा धरायची होती। मग आवटी सर म्हणे सर बॅग ठेवा, आणि जागा पकडून बसलो आम्ही। त्यानंतर एक माणूस, चांगला बलदंड माणूस आला आणि माझी बॅग उचलली आणि तिथं बसायला गेला। मी सुद्धा हुमरी तुमरी आलो, त्याच्यावर नाही बसू दिलं। दोघं उठून मी उभा राहिलो। थोड्या वेळाने तोही शांत झाला, मी शांत झालो। आवटी सर का हो, तुम्ही तर म्हण नाना तू मोठा एवढा बलदंड माणूस पाहिलाय आणि त्याच्याशी आपण भांडण करायचं का? एखादा किरकोळ असलं तर मग मी उठलो असतो। हा एक मी कायमस्वरूपी माझ्या जीवनात आठवणीत राहिला असा त्यांचा विनोद मी प्रत्येक वेळेला सांगतो। त्यावेळेला सांगत असणारा आजूबाजूला बसणारे असतात, ते निश्चित असतात। असे माझे 2 शब्द बोलून मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। यानंतर